ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 6वा दिवस. आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6वा. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होते व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6वा. कार्यारंभी प्रथम नमन श्री गणेशाते करुणा देवी सरस्वती सहचरण धरिले मी सद्गुरूंचे. हात जोडून केली प्रार्थना पूर्ण व्हावी मनोकामना. सिद्धीस जाओ ग्रंथ रचना तुमच्यावर प्रसादे. सूत सांगती शौनकादिकांना नारद पुसतसे नारायण. काय कारणे वैकुंठ राणा आणि मलमासा गोलोकी. ऋषी सांगती नारदासी हेत धरुणी मानसी. आणले तया कृष्णापाशी करुणी काही विचार. श्रीहरी येता गोलोकात तेथील पाहुन वैभव अद्भुत. भव्य प्रसाद रत्न जडित येथे झाले महाद्वारी. सभे घेऊनी गरुड वाहना आणि मलमास दिनवाना. म्हणती सांगा निरूप कृष्ण आलो त्याच्या भेटीस्तव. द्वारपाले सांगता वृत्तांत धावत आला यदुनाथ. प्रेमादरे करकरात घेऊन नेले सभे माझी. राजसभा ती गोलोकीची भव्य दिव्य रचना तिची. वर्णावी कशी तिची ख्याती अपुरे शब्द पडतात. रमा रमना दिले आसन स्वयेही बैसे जवळ येऊन. उभे करी कर घेऊन मंगल कुशल विचारते. काय कारणे रमावरा आलास सांग माझे घर. संगती कोणी दीन पामरा आणिलेसे सांग सोबत. तो प्रथम कृष्ण स्तुती करीतसे तो रमापती. म्हणे गोलोकाचा श्रीपती धन्य धन्य तू माधवा. तू अव्यय तू अविनाशी तूच रचिले ब्रह्मांडासी. अणुरेणू व्यापून असशी दशांगुळे तू उरलेला. तू विश्वाचा सूत्रधार या आकाश तुझा आधार. तू आपल्या भक्तांवर करसी कृपा आगळी तुझ्या कृपेचा विंजन वारा. असे लागला ज्या पामारा त्याचा दैन्य भार सारा दूर होई क्षणात. भवरोगाचे करण्याश म्हण तुझे नाम औषधी जाण. तेने तरले कित्येक जण बुडता भव सागरी. तुझी नाम नौका थोर भक्तासी नेई पैल पार. पतितांचा करी उद्धार कृष्ण नाम पावन ते. सभोवतीचे सर्व सभाजन एकती ते स्तुती स्तवन. म्हणती याचे काय कारण दोघे असता एकची. विष्णू कृष्ण दोन आकृती एकच ईश्वरी तत्वांती. अपूर्व दोघांची ती शक्ती भिन्नपण त्यात कुठे. असे असता लोकव्यवहार म्हणून का हा आचार. ऐसा मनी करती विचार पाहुन कृती श्रीहरीची. तव कृष्ण दाखविलेला श्रीहरीच्या पदी झुकला. वरचे वर उचलोनी त्याला गळा लावला श्रीहरीने. ती उभयंताची भेट पाहुनी गरुड आनंदला म्हणे. त्यानेही पुढे होऊन श्रीकृष्ण चरण वंदिले. गरुड हलकेचे मलमासास सांगे वंदी कृष्ण पदास. तुझा उद्धधारक त्याचे भेटीस तुझला येथ आणले. श्रीहरीची आज्ञा घेऊन मलमासासी पुढे घेऊन. गोपालाचे पदी घालून भिटवी गरुड राजतो. मलमास कृष्ण पदी लागला अश्रू त्याचे वाहती डोळा. दैन्य विकल अवस्थेला पाहुनी काय कृष्ण पुसे. हा कोण कुठला प्राणी दुःख करी येथ येऊन. या लोकी तर ते शोधून दुःख दैन्य नामिळे. या गोलोकाच्या रहिवाशांना दुःख ते स्वप्नीही दिसेना. हा कोण कुठला दिनवाना आला कसा हा इथे. तव विष्णू म्हणती श्री यदुनाथा सांगतो तुम्हा याची कथा. अधिक मास नावाने जगता हा विदित झाला असे. पृथ्वीवरती कालगणनेच्या 2 पद्धती. चंद्र सूर्य वर्षाच्या फरक दोहींत दशदिसांचा. प्रतिवर्षी पडतसे ती तुटी भरावयासी. योजिले अधिक मासासी 3 वर्षांनी अधिकासी. शास्त्रज्ञकारांनी निर्मियला मलमास येसे याचे नाव. याला न कोणी देवता देव याचा करते ना कोणी गौरव. ना सन्मान तयास सूर्याचेही ते संक्रमण. या मासी न होय जाण म्हणून मलिन सर्वार्थान. असे लोक मानिते व्रत वैकल्य पूजा दाने. या मासी नच करणे म्हणून हा व्यथित मने. शरण आला मज लागे कोठे न मिळे त्या आश्रय. उपाय ठरता निरुपाय आठवण माझे पाय आला चरण धराय. एकता त्याची करुण कहाणी दया उपजली माझी मनी.
उद्धार त्याचा करावा. जेव्हा केला विचार तव आठविले माझे चित्ता. गोलोकी तू समर्थ असता मी का करावी ती चिंता. या पतितोद्धाराची आपल्या जरी त्या दोन आकृती, तरी कार्य एकच क्षिती. पतितांची चिरविश्रांती कृष्ण हरी चरणांस. माझी इच्छा तूच पुरविसी, मम कार्यास तूच करसी. मम भक्तास तू रक्षिसी, धाव घेऊनी मम रूपे. गजेंद्र पडता संकटात, माझा दावा झाला करीत. तव माझ्याच रूपे धावत, रक्षिलेसे ना तू त्यासी. ब्रीद आपले भक्त रक्षण, शरणागताचे ते कल्याण. करणे तयाचे उद्धरण, नेणे असे पैल तिरा. माझे चरण तुझी गती, तू पतितांची सुख विश्रांती. मम भक्त तुझ प्रिय असते, करसी त्यांचा उद्धार. ही तुझी लीला जाणून आलो दिना या घेऊनी. कराया त्याची उद्धरणी, तुझ्या कृपा कटाक्षी. तरी आता मुरलीधरा, प्रेमी याचा स्वीकार करा. सार्थक याचे तुम्ही करा, आणिला असे चरणांस. ऐसे बोलूनी रमावर, जोडीत झाला दोन्ही कर. निज भक्तांचा घेत कैवार, तया उद्धारा कारणे. सूत गोलोकीचे वर्तमान, सांगती शौनकादिका जाण. नारद आणि ते नारायण, भाग संवाद सुखाचा. ऋषीवर म्हणती धन्य सुता, ऐसी व निवेदी हरिकथा. जे एकता सुख चित्ता समाधान होत असे, त्या श्रवणाची न होय तृप्ती. श्रवण तृष्णा वाढे येते, कथा सुधरसे होय शांती. अनेक चित्त सुखावे, आता पुढील कथा गोमटी. ऐकायासी आर्तचित्ती, ओढ आमच्या मना मोठी. लागले असे तीव्रती, केसा तो दिनांचा कैवारी. मलमासाची चिंता निवारी, त्या ते सुखे केसा करी. सांग कृष्ण हरी सका, ऐसे ऋषीवर उत्कंठित. सुत देवासी ते विनवित, आतुर आम्ही श्रावणाप्रत. चातका परी झालो रे, हा ब्रहण नारदीय पुराणेचा. 6वा अध्याय पुरुषोत्तम विज्ञापनेचा. पूर्ण झाला अधिक महात्म्याचा, असे पुराण संमत. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 6वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. आता या अध्यायाचा आपण मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6वा. कृष्णास मलमासाची विज्ञापना. सूत शौनकादिकांना सांगतात की श्रीहरीने मलमासास गोलोकास आणले. त्यामागे हे काहीतरी विशेष कारण हे होतेच. ते जेव्हा पुरुषोत्तमाच्या भव्य प्रसादाजवळ आले, तेव्हा त्याने द्वारपालाच्या हस्ते आपल्या आगमनाची वार्ता श्रीकृष्णास म्हणजेच त्या पुरुषोत्तमास दिली. त्याचबरोबर तो धावत त्यांच्या स्वागतास पुढे आला. श्रीहरी, गरुड आणि त्यांच्या सोबतच्या दिनवाने मलमासास पाहून पुरुषोत्तमास मोठे आश्चर्य वाटले. त्याने प्रथम रीतसर वैकुंठनाथाचे आगत स्वागत केले, एकमेकांना कुशल मंगल विचारले. त्यावेळी नारायणांनी पुरुषोत्तमाची नानाविध स्तुतीस्तवनाने सुंदरशी स्तुती केली. तोच कसा या सकल विश्वाचा आधार आहे, पतितांचा कसा उद्धधारक आहे, दिनांचा कैवारी आहे, या शब्दात त्याची स्तुती केली. तसेच भवरोगाचे निवारण करणारे तुझे नाम ही एक दिव्य औषध आहेस, असेही तो म्हणाला. तोच कृष्णानेही एक लीला सर्वांना दाखवली. तो पुढे होत श्रीहरींच्या पदी झुकला, तेव्हा श्रीहरीने त्यास उचलून घेत गळा भेट दिली. ती उभयांतांची भेट पाहून गरुड आनंदला. त्यानेही पुढे होऊन श्रीकृष्ण चरण वंदिले. गरुड हलकेच मलमासास म्हणाला, तुझा उद्धार करण्यासाठीच भगवंताने तुला या पुरुषोत्तमाकडे आणले आहे, तेव्हा त्याचे चरण वंदन कर. त्या सूचनेनुसार मलमास पुढे आला. त्याने शरणागत भावाने पुरुषोत्तमाचे चरण धरले. तेव्हा श्रीहरीस हा कोण, यास माझ्याकडे का आणले असे विचारले. तेव्हा वैकुंठनाथाने मलमासाची सारी कथा सांगून आता तूच याचा स्वीकार कर, त्याचा उद्धार कर अशी विनंती केली. हा ब्रहण नारदीय पुराणेचा पुरुषोत्तम चरणी मलमासाची विज्ञापना नावाचा 6वा अध्याय इथे पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.